भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग 13व्या वर्षी ध्वजारोहण, राष्ट्रगीताबरोबर प्रथमच वंदे मातरमचंही सादरीकरण. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणारा भारत आता सर्वाधिक वेगवान एक प्रमुख अर्थव्यवस्था. नजीकच्या काळातल्या सुधारणांमुळे ही घोडदौड शक्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित आणि नील अर्थव्यवस्था, सॉफ्ट पॉवर या सप्तधारांचा प्रभावी वापर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. वर्षभरात 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण, तर विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा. आधुनिक काळातल्या संकटापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सुसज्ज आणि आधुनिक नागरी संरक्षण नेटवर्क उभारणार असल्याचं पंतप्रधानांनी केलं जाहीर. सशस्त्र नक्षलवादाचा अंत झाला असला तरी वैचारिक नक्षलवाद ओळखून युवकांनी त्यापासून सावध राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणार्पण केलेल्या वीरांना अमर जवान ज्योतीवर राष्ट्रपतींनी अर्पण केली आदरांजली. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते राज्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण. देशासह राज्यभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित. नमस्कार.